नमस्कार. विचार करा, एक नापीक पडीक जमिनीचा तुकडा, तोच तुकडा काही वर्षांत 15 पेक्षा जास्त पिकांनी बहरलेल्या शेतीत कसा काय बदलू शकतो. चला, आज श्री गजानन शानवारे यांच्या याच अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया. हे जे 2 फोटो दिसतायत ना, ते एकाच जमिनीचे आहेत, पण काही वर्षांच्या अंतराने काढलेले. म्हणजे बघा, नापीक जमिनीपासून ते अगदी हिरव्यागार शेतापर्यंतचा हा प्रवास. हा चमत्कार नक्की घडला कसा? चला, या बदलामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. तर या परिवर्तनाची मुळं समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. महाराष्ट्रातल्या मोथा गावात, जिथे श्री गजानन शानवारे यांचा हा संघर्षमय प्रवास सुरू झाला. त्यांची सगळ्यात मोठी अडचण होती पाण्याची. आणि गंमत बघा, तिथे पाऊस भरपूर पडायचा, पण जमीन डोंगराळ असल्यामुळे सगळं पाणी वाहून जायचं. जमिनीत एक थेंबही टिकायचा नाही. परिणामी शेती वर्षानुवर्षे तहानलेलीच राहायची. आणि मग एक अशी संधी आली जिने सगळं चित्रच पालटून टाकलं. एका सरकारी योजनेने त्यांना ते दिलं ज्याची त्यांच्या जमिनीला सगळ्यात जास्त गरज होती, पाणी. तर ही योजना नक्की काय आहे? ही फक्त आर्थिक मदत देणारी योजना नाहीये. ही शेतकऱ्यांना विहिरींसारखी एक कायमस्वरूपी मालमत्ता तयार करण्यासाठी मदत करते. उद्देश एकच, गरिबीचं दुष्टचक्र तोडून स्वावलंबनाचा एक नवा मार्ग तयार करणं. इथे बघा, 2011 मध्ये विहिरीला मंजुरी मिळाली. फक्त एका वर्षात, म्हणजे 2012 मध्ये ती पूर्ण झाली. आणि त्यानंतर लगेचच 2014 पर्यंत त्यांनी स्ट्रॉबेरीसारख्या मोठ्या पिकांचे प्रयोगही सुरू केले. म्हणजे बघा, एका साधनाने बदलाला किती प्रचंड वेग दिला. ही रक्कम आहे 1,90,000 रुपये. हे सरकारकडून मिळालेलं अनुदान होतं. विहिरीचा एकूण खर्च होता 2,30,000 रुपये. म्हणजे या अनुदानाने जवळपास सगळाच मोठा भार उचलला आणि जे स्वप्न अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं. आता वर्षभर पाणी हातात होतं, त्यामुळे फक्त जगण्यापुरती शेती करण्याऐवजी आता विचारपूर्वक नियोजन सुरू झालं. शेती आता फक्त नशिबाचा खेळ राहिली नव्हती, तर ती एक व्यवसाय बनत होती. त्यांची रणनीती खरंच खूप हुशारीची होती. बघा, पहिल्यांदा विहिरीने पाण्याची सोय झाली. मग 2-3 वर्ष गव्हासारखं एक स्थिर पीक घेऊन आर्थिक पाया मजबूत केला. त्यानंतर 2014 मध्ये स्ट्रॉबेरीचा धाडसी पण यशस्वी प्रयोग केला. आणि आज ते एकाच वेळी 12 ते 15 प्रकारची पिकं घेतात. याला म्हणतात नियोजनबद्ध प्रगती. हे फक्त एक वाक्य नाही, हा त्यांचा कामाचा मंत्र बनला. आणि याच विचारातून त्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरले, जेणेकरून पाण्याचा एकही थेंब आणि मातीचा एकही कण वाया जाणार नाही. पण ही गोष्ट फक्त पिकांपुरती मर्यादित नव्हती. शेतीतल्या यशानंतर मनरेगा योजनेतूनच पुढच्या टप्प्याची सुरुवात झाली. एका अशा जोड व्यवसायाची ज्यामुळे शेती खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण झाली. पुन्हा एकदा सरकारी मदत मिळाली, यावेळी 70,000 रुपयांची. यातून एक आधुनिक गुरांचा गोठा उभा राहिला. याचा अर्थ फक्त जनावरांसाठी चांगली सोय नव्हता, तर दुग्ध व्यवसायातून रोजच्या उत्पन्नाचा एक खात्रीशीर मार्ग सुरू झाला. यामुळे त्यांच्या उत्पन्नात विविधता आली. शेतातून मिळणारं उत्पन्न हंगामी होतं, पण इथे बघा, म्हशी आणि गायींच्या दुधामुळे रोजच्या रोज घरात पैसा येऊ लागला. एक स्थिर आणि खात्रीशीर उत्पन्न सुरू झालं. आणि ही रक्कम आहे तब्बल 3 लाख रुपये. हा गेल्या 3-4 वर्षांमधला फक्त पशुधन विकून मिळालेला नफा आहे. यावरून लक्षात येतं की तो गुरांचा गोठा केवळ एक निवारा नव्हता, तर ती एक जबरदस्त आर्थिक गुंतवणूक ठरली. तर या सगळ्या बदलांनंतर आणि प्रचंड मेहनतीनंतर आज त्या 3 एकर जमिनीचं चित्र कसं दिसतं, चला पाहूया. हे आहे बहुपीक पद्धतीचं एक उत्तम उदाहरण. गहू, स्ट्रॉबेरी, लसूण, कोबी एवढंच नाही, तर जमिनीचा इंच ना इंच वापरण्यासाठी बांधावर सुद्धा फळझाडं लावली आहेत. काहीच वाया जाऊ द्यायचं नाही. हे आहे आजचं वास्तव. एका पडीक जमिनीचं रूपांतर आता एका अशा फायदेशीर उद्योगात झालं आहे, जिथे 15 पेक्षा जास्त पिकं आहेत, आधुनिक सिंचन आहे, पशुधन व्यवसाय आहे आणि वर्षाला 4 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रवासाचं सार श्री शानवारे त्यांच्या शब्दांत सांगतात. ते म्हणतात, रोजगार हमी योजनेमुळेच खऱ्या अर्थाने आमच्या समृद्धीचा मार्ग मोकळा झाला. हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत. तर मग या एका व्यक्तीच्या गोष्टीतून आपण सर्वांसाठी काय शिकण्यासारखं आहे? या योजनेची खरी ताकद नक्की आहे तरी काय? ही कथा आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते. योग्य वेळी मिळालेली मदत ही फक्त एक तात्पुरता आधार नसते, तर ती स्वप्रयत्नांची एक मोठी साखळी सुरू करते आणि त्यातून कायमस्वरूपी समृद्धी निर्माण होते. आणि शेवटी हाच प्रश्न मनात येतो की जर एका योजनेमुळे एका शेतकऱ्याच्या आयुष्यात एवढा मोठा बदल घडू शकतो,
तर विचार करा, आपल्या देशात असे अजून कितीतरी जण योग्य संधीची वाट पाहत असतील, नाही का?